आदिवासी आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष सध्या माझ्यासोबत आहेत आमदार विलास तरे। सर, काय सांगणार, कशा पद्धतीचं या मोर्चाचं नियोजन आहे, कशा पद्धतीने आपण मोर्चा काढतायत, किती लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत, आपली मागणी काय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतात आणि हे जे मोर्चे निघत आहेत ते बंजारा समाज आणि धनगर समाज आणि इतर समाज हे आदिवासींचे आरक्षण बळकावण्याचा प्रयत्न करतात। आमचे आदिवासी दऱ्याखोऱ्यात राहतात त्यांना अजून दऱ्याखोऱ्यात ठेवण्याचं त्यांचं एक षडयंत्र त्याच्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय आदिवासी समाजाच्या सर्व आमचे खासदार आहेत, सर्व आदिवासींच्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत। मोठी ताकद ह्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाने आणि केंद्र सरकारपर्यंत सुद्धा घेतली पाहिजे। अशा पद्धतीचा आज भव्य मोर्चा आपण बघितला असेल 2 किलोमीटर पर्यंत काही नजून आहे, अजून आमचे आदिवासीमध्ये उतरलेले नाही। एवढी ताकद हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित झालेली आहे। नक्कीच एक मोठी ताकदीने आम्ही हा मोर्चा स्वतः आपण सत्तेमध्ये आहात, सत्तेतले आमदार आहात, शासनाला काय इशारा देणार आहे त्यामध्ये? मी स्वतः सत्तेमध्ये आहे पण हा शासनाला इशारा नाही। जर बंजारा आणि धनगर समाजाचे मोर्चे निघतात तर शासनाला फक्त दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी सुद्धा जागृत आहे। या माध्यमातून हा आजचा पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांचा मोर्चा आम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समुदाय पण आताच बघितले असतील का आमचा आकडा गेला 20,000च्या पुढे गेलेला, हा आकडा 50,000 संख्या गाठलेली इथे हा आकडा। जर शासनाने यामध्ये जर दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय असेल? तुम्हाला मी आता सांगतो का पूर्ण शासन सकारात्मक आहे, परंतु अशा पद्धतीचं हे केलं तर आजचा मोर्चा हा पालघर जिल्ह्यावर आहे। भविष्यामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा अशा पद्धतीचा मोर्चा करू। तिथंच हे होते आमदार विलास तरे आणि आजचा मोर्चा हा पालघर जिल्ह्यावरती आहे। उद्याचा मोर्चा हा मंत्रालयावर नेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा इशारा सुद्धा विलास तरे यांनी दिलेला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।